उन्हाळा सुरू झाला की आपण वर्षभराचे वाळवण साठवून ठेवतो. आज आपण पाहणार आहोत तेलात टाकताच तिप्पट फुलणारी खुसखुशीत आणि पांढरी शुभ्र साबुदाणा बटाटा चकली. अनेकदा काय होतं, चकली वाळल्यानंतर लाल पडते किंवा तळल्यानंतर कडक होते, कुरकुरीत होत नाही. पण मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही टिप्स सांगितल्या आहेत ज्यामुळे तुमची चकली प्रत्येक वेळी परफेक्ट होणार आहे. चकली बनवताना गोल गरगरीत अशी चकली बनवता येणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन ही प्रेस करा. चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. इथं बघा, मी अर्धा किलो साबुदाणा रात्रीचाच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता. आता साबुदाणा हा मऊसूत असा भिजलेला आहे. किमान साबुदाणा हा 7 ते 8 तास भिजलेला असावा, त्याने मऊसूत असा साबुदाणा भिजतो. आता हा साबुदाणा आपल्याला एका चमच्याने काय करायचा आहे, मोकळा करून घ्यायचा आहे. आता इथे मी साबुदाणा बघा पूर्ण असा मोकळा करून घेत आहे. चमच्याने किंवा उलताण्याच्या दांड्याने जरी करून घेतला ना उलताण्याने तरी सुद्धा चालतं. साबुदाणा पूर्ण मी इथं मोकळा करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, आता अर्धा किलो साबुदाणा आहे. तर त्याच्यासाठी इथं बघा मी 1.5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे मी उकडून त्याचं सालवरचं काढून घेतलेलं आहे. हे परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्हाला 2 किलो बटाटे जरी घ्यायचे असतील ना तरी सुद्धा चालेल. आता आपल्याला जाडबुडाचं पातेलं घ्यायचं आहे. त्या पातेल्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आहे. अशी एक आपण पुढे जाऊन स्टेप करणार आहोत. त्याने आपण चकली जी बनवणार आहोत की नाही, तर चकली ही गोल गरगरीत होणार आहे. बनवताना चकलीचे अजिबात तुकडे पडणार नाहीत आणि तळल्यानंतर सुद्धा ती अख्खी म्हणजे अशी गोल गरगरीतच चकली दिसणार आहे. साबुदाणा इथं बघा मोठ्या जाडबुडाच्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे बघा, छोटा 1 ग्लास पाणी घालायचं आहे. पाणी जास्तीचं घालायचं नाही. आपल्याला फक्त छोटा 1 ग्लास पाणी घालायचं. नंतर याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे. आता इथं लाल तिखटाच्या ऐवजी तुम्हाला हिरवी मिरची जरी घालायची असेल तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ घालायचं आणि आपल्याला हे सर्व साबुदाण्यामध्ये तिखट आणि मीठ हे मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचं प्रमाण बेतानीच करायचं आहे. छोटा 1 ग्लास हे परफेक्ट प्रमाण आहे. कारण हा साबुदाणा आपल्याला आता काय करायचा आहे, 1 ग्लास पाण्यामध्ये हा आपल्याला थोडासा असा वाफवून घ्यायचा आहे. त्याने काय होणार आहे, ही स्टेप केल्याने काय होईल, जे आपण चकली बनवणार आहोत की नाही, तर ती चकली एकदम अशी खुसखुशीत बनणार आहे आणि चकलीचे जे येडे आहेत म्हणजे चकली बनवताना गोल गरगरीतच पडणार आहे आणि तिप्पट चौपट पटीने चकली आपली फुलणार आहे. आता चला साबुदाणा बघा मी मंद गॅस केलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे बटाटे किसून घेऊयात. इथं मोठं ताट घेतलेलं आहे आणि जी आपल्याकडे रेग्युलरची जी खिसणी असते, तर त्या खिसणीने बटाटा हा आपल्याला खिसून घ्यायचा आहे. तर पाहू शकतात मस्त मऊसूत असा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे आणि मऊ शिजवलेला बटाटा आहे, तर त्यामुळे काय होतं, त्याचा किस पटपट, पटपट असा पडला जातो. आता इथे एक बटाटा मी खिसून घेतलेला आहे. आता सेम पद्धतीने राहिलेले बटाटे आपल्याला असेच खिसून घ्यायचे आहेत. अगदी सोपी रेसिपी आहे. कसं जर तुम्ही पहिल्यांदाच जरी ही उपवासाची साबुदाणा बटाटा चकली जर तुम्ही करायला घेतली ना, तरी सुद्धा तुम्ही परफेक्ट चकली बनवू शकताल. एवढी म्हणजे ही सोपी पद्धत आहे. आता बघा सर्व बटाटे इथं मी खिसून घेतलेले आहेत आणि इकडं बघा आपला साबुदाणा पण चांगला असा अ, वाफ देऊन झालेला आहे. मस्त असा बघा. फक्त काय करायचं, गॅस मंद ठेवायचा आणि आपल्याला 5 ते 6 मिनिट आपल्याला मंद गॅसवर झाकण ठेवायचं आणि वाफवून घ्यायचं आहे. असं केल्याने काय होतं, आपण चकली तेलामध्ये जेव्हा तळतो की नाही, तर तेव्हा त्याच्यामध्ये जो साबुदाणा असतो तो एकदम असा टम्म फुगतो आणि चकली खायला एकदम अशी खुसखुशीत लागते. अधून-मधून आपल्याला 2-2 मिनिटाला काय करायचं आहे, साबुदाणा हा मिक्स करून घ्यायचा, असा हलवायचा चमच्याने, नंतर झाकण ठेवायचं आणि असं करून 5 ते 6 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे.
चला आता साबुदाणा शिजलेला आहे. आता साबुदाणा जो आपण शिजवलेला आहे, तर तो साबुदाणा या किसलेल्या बटाट्यामध्ये घालून घ्यायचा आहे. खूप गरम आहे त्याच्यामुळे काय करायचं उलताण्याने आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला उलताण्याने बघा हे मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे मिश्रण खूप गरम आहे. तर त्याच्यामुळे सुरुवातीला काय करायचं आहे, आपल्याला उलताण्याने चमच्याने एखाद्या मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने आपल्याला हे थोडंसं थंड झालं, की हाताने आपल्याला हे असं चुरून घ्यायचं आहे. म्हणजे हातानेच असं चुरायचं आहे आणि हे मिश्रण खूप असं चिकट होतं. पण हातानेच असं चांगलं मिक्स करून घ्या, एकजीव करून घ्या म्हणजे एकसारख्या चकल्या पडतील बनवताना. आता इथं बघा मस्त असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. आता मी मोठ्या ताटातलं हे मिश्रण एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. आता लगेच आपण चकली बनवायला घेऊयात. जर तुम्हाला सकाळी जर चकली करायची असेल ना, तर तुम्ही हे सर्व मिश्रण तुम्ही संध्याकाळीच याची पूर्ण चकलीची तयारी करून ठेवली ना, तरी सुद्धा चालेल. कारण कसं चकली वाळायला कसं कडकडीत ऊन लागतं. मग आपण सकाळी बटाटे उकडायचे, साबुदाणा शिजवायचा, नंतर मिश्रण बनवायचं म्हटलं ना, तर मग उशीर होतो. त्याच्यामुळे जर तुम्ही ही तयारी अगोदरच्या दिवशी संध्याकाळी करून ठेवली ना आणि हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवलं ना, तर अजिबात म्हणजे खराब होत नाही आणि सकाळी उठलं की पटकन आपल्याला जर चकली घालायला म्हणजे घेता येतं आणि दिवसभरात कसं कडकडीत ऊन असतं, मग चकलीला वाळण्यासाठी ऊन भेटतं पूर्ण दिवसाचं आणि चकली छान अशी काळी वगैरे पडत नाही. तर त्यासाठी तुम्ही संध्याकाळी जर तयारी केली ना, तर खूप छान चकली वाळते उन्हामध्ये. आता बघा चकलीचं मिश्रण सुऱ्यामध्ये भरलं आणि गोल गरगरीत अशा आपल्याला इथं चकल्या बनवून घ्यायच्या आहेत. बघा काय गोल गरगरीत अशी इथं आपली चकली पडत आहे. चकली बनवताना अजिबात तुकडे पडत नाहीत, तुटत नाहीत. एकदम गोल गरगरीत अशी इथं आपली चकली बघा काय सुरेख अशी चकली इथं बनवता येत आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल, की चकली आपली ही किती गोल आणि छान अशी त्या चकली पडत आहे. आणि चकलीचं जे मिश्रण आहे, तर ते सुऱ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, दाबून-दाबून असं भरून घ्यायचं आहे. म्हणजे कसं चकली एकसारखी पडते. बघा, इथं मी 3 चकल्या तुम्हाला करून दाखवल्या आहेत. सेम पद्धतीने राहिलेल्या मिश्रणाच्या मी पूर्ण चकल्या बनवून घेतलेल्या आहेत. बघा अर्धा किलो साबू आणि 1.5 किलो अ, बटाट्यापासून बघा किती मोठ्या चकल्या झालेल्या आहेत. आता ह्या कडकडीत आपल्याला उन्हामध्ये 2-3 दिवस चकल्या हे वाळवून घ्यायच्या आहेत. उन्हाळी वाळवणीचा कुठलाही पदार्थ जर तुम्ही बनवला ना, तर त्याला कडकडीत असं ऊन द्या, म्हणजे वर्षभर टिकतो, खराब होत नाही, जाळी लागत नाही. इथं चकल्या बघा आपल्या पूर्ण वाळवून झालेल्या आहेत आणि पाहू शकतात, म्हणजे अर्धा किलो साबुदाणा आणि 1.5 किलो बटाटे म्हणजे 2 किलो मिश्रणाच्या बघा एक मोठं टोपलं भरून चकल्या झालेल्या आहेत. आता पाहू शकता चकल्या काय गोल गरगरीत झालेल्या आहेत. आता चकली मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे, की आपली चकली तेलात टाकल्यानंतर किती पटीने फुलते. तर मी तुम्हाला लगेच तळून दाखवणार आहे. तेल कडकडीत गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी एक चकली तेलामध्ये सोडलेली आहे. तेल तापलं की नाही हे चेक करण्यासाठी. तर चकली तळण्यासाठी मस्त असं तेल इथं तापलेलं आहे. आता बघा बाकीच्या आपल्याला चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या आहेत. तर 4 ते 5 चकल्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या. जास्तीच्या एकदाच टाकू नका. आणि आलटून-पलटून बघा दोन्ही बाजूने आपल्याला चकली ही छान अशी तळून घ्यायची आहेत. बघा काय सुरेख अशी चकली बघा तिप्पट चौपट पटीने ही चकली तेलामध्ये टाकली की फुललेली आहे आणि त्याच्यामध्ये जो साबुदाणा आहे, तर तो साबुदाणा पण बघा काय असा टम्म असा फुगलेला आहे आणि त्याच्यावर असा उमटून दिसत आहे. तर आपली चकली इथं तळून झालेली आहे. तर आहे की नाही मैत्रिणींनो रेसिपी सोपी. मग रेसिपी आवडली आहे ना, तर मग पटकन एक लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही पण एकदा या पद्धतीने बटाटा आणि साबुदाण्याची चकली उपवासाची बनवून बघा आणि तुमची उपवासाची चकली कशी झाली ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर मी तुम्हाला एक मोडून सुद्धा दाखवते. तुमच्या लक्षात आलंच असेल आवाजावरून, की आपली चकली ही किती खुसखुशीत झाली आहे. तर एकदा नक्की बनवून बघा. रेसिपी आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखी सबस्क्राईब केलं नसेल, तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय?
आणि एकदा नक्की बनवून बघा. आणि हो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात, कोणत्या गावातून, कोणत्या जिल्ह्यातून पाहतात, तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा.